समांतर रेषा म्हणजे काय? तर पहा, जेव्हा दोन रेषा एकाच प्रतलात असून म्हणजे एकाच प्रतलामध्ये असणाऱ्या आणि एकमेकीला न छेदणाऱ्या रेषांना आपण समांतर रेषा असं म्हणतो. समजा ही रेषा यल आहे आणि ही रेषा यम आहे. या दोन रेषा जर एकाच प्रतलात असतील आणि एकमेकीला छेदत नसतील तर त्यांना समांतर रेषा असं म्हणतात. रेषा यल समांतर रेषा यम. हेच वाक्य जर आपल्याला चिन्ह मांडून जर लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकता, रेषा यल समांतर रेषा यम. म्हणजे या ज्या उभ्या दोन रेषा दिसतात याला आपण समांतर असं म्हणतो. तर दोन समांतर रेषा, रेषा यल समांतर रेषा यम, एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकीला न छेदणाऱ्या रेषा म्हणजेच समांतर रेषा.